मित्रांनो, महाबळेश्वरवाडीला 7 तारखेला एक आदत एक बैल असं मैदान पडलं आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपण. आणि महान पंचायत समितीचे सभापती विक्रम शेठ शिंगाडे. सर, काय सांगताल मैदानाबद्दल? या नमस्कार, मी विक्रम शिंगाडे. आमचे मित्र सन्माननीय संजय शेठ बापू जळगे यांचा वाढदिवस येणाऱ्या 7 तारखेला संपन्न होतो आहे आणि महाबळेश्वरवाडी गावचे कुलदैवत विठोबा देवाची यात्राही या ठिकाणी या निमित्तानं होते. खास या यात्रेनिमित्त आणि आमचे मित्र संजय जळगे यांच्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या 7 तारखेला या भागातल्या आणि परिसरातल्या सर्वच गाडी मालकांना एक खुशखबर या ठिकाणी त्यानिमित्तानं मी देऊ इच्छितो. संजय शेठ जळगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा बैलगाडा शर्यत या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मी संजय शेठ यांना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी संपूर्ण मान तालुक्यातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी देतो आहे. ह्या वाढदिवसानिमित्त ज्या बैलगाडा शर्यत या ठिकाणी भरवण्यात आलेल्या आहेत, सर्वप्रथम या भागातल्या आणि परिसरातल्या सर्व गाडी मालकांना माझी मनापासून विनंती आहे की आपण सर्वांनी या असणाऱ्या बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी व्हावं आणि या असणाऱ्या बैलगाड्या शर्यतीमधील जे आकर्षक बक्षीस आपल्यासमोर या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावणाऱ्या बैलगाडा मालकांना 41,000 रुपये आणि ढाल 51,000 रुपये आणि ढाल एवढं बक्षीस आहे. 2 नंबर येणाऱ्या गाडी मालकांना 41,000 आणि ढाल. तसेच 3रा क्रमांक पटकावणाऱ्या गाडी मालकांना 31,000 रुपये आणि ढाल. तसेच 4था क्रमांक पटकावणाऱ्या गाडी मालकांना 21,000 रुपये आणि ढाल. 5वं क्रमांक पटकावणाऱ्या गाडी मालकाला 11,000 रुपये आणि ढाल. 6वं बक्षीस पटकावणाऱ्या गाडी मालकांना 7,000 रुपये आणि ढाल. आणि 7वं बक्षीस पटकावणाऱ्या गाडी मालकांना 5,000 रुपये. आणि क्वार्टर फायनल आहे का? क्वार्टर फायनल आहे की या मैदानात. सेमीला 2 नंबरला उतरणाऱ्या गाडीस प्रत्येकी 1,500 रुपये देण्यात येतील क्वार्टर फायनलसाठी. आणि फक्त बैलगाडी मालकांना बक्षीस देण्याचा विचार न करता संजय शेठ यांनी बैलगाडी फायनलला जे 7 बैलगाडी चालक राहणार आहेत त्यांच्या घरच्या माता माऊलीसाठी पैठणी देण्याची योजना केलेली आहे. म्हणजे 7 पैठणी येते मित्रांनो. आता ढाल प्रत्येकाला एक आहे का? 2 ढाले आहेत. संजय शेठ, काय सांगचाल? आणि महान पंचायत समितीचे सभापती तुमच्या मैदानाची बाईट द्यायला उपस्थित आहेत, म्हणजे तुम्ही त्या पद्धतीचं तुमचं काम असेल 100%. काय सांगचाल ह्यांच्याबद्दल? काय सांगचाल? नमस्कार. सभापती माझे मित्र आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांचा आभार आहे आल्याबद्दल इथं. आणि आपलं मैदान 7:07ला होणार आहे नक्की. कितीही पाऊस आला, काही आलं, जरी पावसामुळे गाड्या कमी आल्या तरी मैदान ही कंपल्सरी आपण होणारच करणारच आहे. आता मगाशी पाऊस येऊन गेला काय? मगाशीच पाऊस? हां, मगाशी पाऊस येऊन गेलाय, 2-3दा येऊन गेलाय सकाळजण. तर ही काही आपल्याला अडचण नाही फाटीची किंवा पावसाची किंवा पाण्याचा चिखल होण्याची. एकदम चांगलं हे आहे, फाटी आहे त्या. उराटीची पाटी एकदम? हो, कटनाची फाटी आहेत. कुठं असं चिखल असं काहीच नाही. आणि सर्व गाडी मालकांचं आभार आल्यानंतर आभार करेल मी तर की त्यांनी सहभागी व्हावं आमच्या कार्यक्रमाला. एक बैलगाडी मालक म्हणून तुम्ही काय वाटते, किती पण पाऊस आला तर या मैदानावर वाटते तुम्हाला पाणी साठतं? पाणी साठणार नाही. मैदान एकदम मस्त आहे, अगदी काही अडचण येणार नाही. पाऊस आला तर 10 मिनिटात सुकून जाऊन मैदान चालू होऊ शकते. तुमच्याकडे येतो, मला सांगा पल्ला किती? पल्ला 750 फूट आहे. 750 फूट पल्ला आहे. आणि मधलं अंतर? मधलं अंतर 15 फूट आहे. 15 ते 16 फूट मित्रांनो मधलं अंतर ठेवलंय. मला वाटतंय हे जेवढं मधलं अंतर कुठल्याच मैदानावर आपण आदत बैलगाडी मालकांचा विचार करून हे अंतर ठेवलंय. आता लॉट्स किती तारखेला? लॉट 6 तारखेला संध्याकाळी 9 वाजता काढले जातील गणेश तांबे यांच्या यूट्यूब चॅनलवर. लाईव्ह कशावर आहे? लाईव्ह P3. समालोचक कोण आहे? समालोचक सुनील मोरे आणि भरत गुरव. आणि झेंडापंच सोमनाथ जगदाळे आहेत. सर, काय सांगचाल? ह्या भागात एक दुष्काळी भाग आहे आपला आणि ह्या दुष्काळी भागात कुठेतरी साध्या गुरांना किंवा एक देशी गायांना एक चालना भेटावी. काय सांगचाल याविषयी? तसं पाहिलं तर आपला संबंध मान तालुका हा एक शेतीप्रधान तालुका आहे
आणि शेतीबरोबरच पशुधनाचा हा मुख्य व्यवसाय इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे. आणि मग पशुधनाला चालना मिळावी किंवा या भागातले परिसरात जे गोवंश आहेत या गोवंशसुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाळले जातात. आणि त्या निमित्तानं या स्पर्धेच्या निमित्तानं या असणाऱ्या गोवंश लोकसुद्धा त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि या गोवंशला चांगल्या प्रकारचं येणाऱ्या काळामध्ये ती एक सधन सामुग्री या ठिकाणी या भागात तयार व्हावी या उद्देशानं हा जो गाडी मैदान जे या ठिकाणी घेतलेलं आहे हे अतिशय त्या निमित्तानं महत्त्वाचं आहे. आता या आदतचं मैदान घेतलंय आणि आदतची तब्बल 31 लाख 51 लाख 61 लाख इतक्यापर्यंत विक्री झाली आहे आणि 1 कोटीपर्यंत आदत विकत घेतला जातो. अगदी बरोबर आहे. तसं जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धा खऱ्या सुरू झाल्या आणि या असणाऱ्या ज्या पशुधन आहेत ह्या पशुधनाची आज खूप मोठी अशी उलाढाल सुरू झाली. यातून या भागातल्या कित्येक जी गाडी मालक आहेत आणि ज्यांनी ही पशुधन पाळलेलं आहे त्यांनातून ह्याच्यामुळं फायदा झालेला आहे. कित्येक लोकांना लाखो रुपये सुद्धा याच्यामध्ये मिळालेले आहेत. काय सांगाल मित्राविषयी, काय सांगाल तुमच्या? संजय शेठबद्दल सांगायचं म्हटलं तर अगदी लहानपणापासून ते माझे अगदी जवळचे मित्र आहेत. माझ्या संपूर्ण सुखदुःखात राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अगदी माझ्या पाठीशी ते ठाम उभे राहतात. म्हणजे आजपर्यंत मी जो या ठिकाणी घडलेला आहे या जडणघडणीत संजय शेठ यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळं येणारा हे वाढदिवस त्यांचा एक अतिशय चांगला येणारं त्यांचं संपूर्ण वर्ष सुखसमृद्धीचं भरभराटीचं आणि महत्त्वाचं चांगलं आरोग्यदायी जावो एवढीच या निमित्तानं मी बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करणार आहे त्यांच्यासाठी. आणि नक्कीच मला खात्री आहे की येणारी 7 तारखेची ही जी गाडी जे गाडाचं मैदान या बैलगाडा मैदान आपण घेतलेलं आहे ते या भागातलं सगळ्यात मोठं मैदान म्हणून बघायला मिळेल. मित्रांनो बघा, एक त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मैदान घेतले. असं काय नाही गाड्या कमी जास्त काय म्हणजे तुम्हाला गाडी कमी जरी आली तरी बक्षीस सर दिलं जाणार आहे. कमी आली तरी चालतंय, फक्त तुम्हाला फक्त या भागात तिथं म्हणजे भरवायचे म्हणजे एक प्रकारे काय म्हणते. आणि वाढदिवसाच्या निमित्त साधून आणि मला वाटते विठोबा देवाचं देवाच्या यात्रेनिमित्त कसं मला सांगा निकाल वगैरे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार संघटनेच्या नियमावलीला धरून मैदान घेतलं जाणार. आता फाटी बघूया आपण. जास्त आता सगळ्याला माहिती आहे बाकीचे नियम वगैरे. आणि फाटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून फाटी महत्त्वाची दाखवतो. ह्या साईडला बरं आता मला सांगा आजूबाजूला विहीर वाडा नाला काय नाही काय बरं अडचण कुठं आहे का मागं पुढं काय? मागं पुढं कुठेही अडचण नाही. बरं पुढं किस्त अंतर आहे पुढं 1-1.5 किलोमीटर लांब डोंगरच आहे. काय अडचण नाही. म्हणून ज्यांनी नोंद केली नाही त्यांनी लगेच नोंद करून घ्या. उद्या सण एक बैलगाडी मालक म्हणून तुम्ही मला सांगा मैदान पावसात कसं म्हणजे काय? जरी ह्या मैदानाला जर पाऊस जर आजूबाजूला जर झाला तर या मैदानाला कोणतीही अडचण येणार नाही. हा बघा पूर्ण डोंगर भाग आहे, मोहरं काही अडचण नाही, पण पूर्ण कटनाची फाटी आहे. त्यामुळे पाणीही 5 मिनटं देखील थांबू शकणार नाही या मैदानावर. त्यामुळे मैदानही होणारच. आणि फाटी मऊ आहे, पोळा आहे, पूर्णपणे मऊ आहे. बघा तुम्ही बघू शकता फाटी एकदम व्यवस्थित फाटी आहे, काही अडचण नाही फाटीची. बघा तुम्ही कुठं दगड नाही, फाटी कुठं काय नाही. फाटी ही महाबळेश्वरीच्या तलाव्याजवळ आहे. बरं येण्याचा मार्ग सांगा. येण्याचा मार्ग जर तुम्ही कराडवरून जर लोक येणार असतील तर त्यांनी झरे मार्गे यायचं आणि वरकुटवरून यायचं असेल तर आपल्या माळशिरसवाल्यांनी वरकुटवरून महाबळेश्वरीच्या ठिकाणी यायचं. आणि आटपाडीवरनं जर येणार असेल तर लोक त्या शेनवडी फाट्यावरून महाबळेश्वरीला येणं हा मार्ग आहे. सातारा माळशिरस मसूडवरून डायरेक्ट हा मासरून डायरेक्ट येऊ शकता तुम्ही. इकडं कराड मार्ग येत असतं झाल्यावर झऱ्या मार्गे यायचं तुम्ही. इकडं आटपाडी भागातल्या ना आटपाड्यामध्ये शेनवडीवरून यायचं, शेनवडी फाट्यावर येऊ शकतो. मार्ग काय वाढदिवसानिमित्त मैदान घेतलं किंवा देवाच्या यात्रेनिमित्त मैदान घेतलं काय सांगायचं? ही आमचे महाबळेश्वरीचे 22 सरपंच संजय शेठ जेडगे यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदानाचं आयोजन केलेलं आहे. ह्या मैदानाची बक्षीस रूपरेषा 51, 41, 31 अशी आहे. 7,000 शेवट खाली. फाटी काय ते नोंद संध्याकाळी लॉट्स निघणार आहेत. आणि किती वाजता मैदान चालू? किती वाजता मैदान हे सकाळी 8:30 वाजता पहिला हा फेरा सुटला झाला इथून. चला मित्रांनो, पहिला फेरा 8:30 सुटणार आहे. त्या पद्धतीने नोंद करून घ्या लवकरात लवकर. आणि बैलगाडी मालकांना काय आव्हान करा? माझ्या तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी क्षेत्रातील सर्व बैलगाडी मालकांनी ही नोंद आज उद्या संध्याकाळपर्यंत 6:30 वाजेपर्यंत चालू राहील. आपण लवकरात लवकर गाडी नोंद करून आपल्याला लाईव्ह लॉट काढायला सहकार्य करावं. ओके, चला धन्यवाद.